हॅलो एव्हरीवन, आरीवर्क बाय अंजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये काम करताना थोडा फोन साईडला ठेवत जा. हॅलो एव्हरीवन, आरीवर्क बाय अंजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी मी शॉपमध्ये आली आहे आणि आजचा जो काही डेली रुटीन आहे तो मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण की आज जे काही ब्लाऊज मी करणार आहे ते तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे. की मी आज स्टिचिंग करणार आहे की आरीवर्क करणार आहे, तुम्हाला सगळा रुटीन मी आजचा दिवसभराचा दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, कारण की तुम्हालाही याच्यातून खूप सारे हेल्पफुल टिप्स मिळेल. व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या ह्या चॅनलवरती मी दररोज आरीवर्कशी रिलेटेड किंवा स्टिचिंगशी रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत राहते, जेणेकरून त्याच्यामध्ये डिझाईन्स दाखवते, मी काय काम करते काय नाही सगळे काही, किंवा इन्फॉर्मेशन देत राहते, टिप्स देत राहते. तर व्हिडिओ नक्की बघा तुम्ही पूर्ण आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी हे जे ब्लाऊज आहे आरीवर्कचं ते करायला घेतलंय अगोदर, कारण की स्टिचिंगचं म्हणजे मला अगोदर हे ब्लाऊज द्यायचं होतं, त्यामुळे मी हे घेतलंय करायला. स्टिचिंगचं नंतर करते मी. अगोदर आरीवर्कचं हे अर्जंट द्यायचंय ब्लाऊज, त्यामुळे हे कम्प्लीट करून घेते आणि नंतर स्टिचिंग करायला बसते. तर तुम्ही बघू शकता हा पिंक कलरचा काठापदराचा ब्लाऊज आहे. आपण बोटनेक घेतलेलं आहे याचं. आणि आता चेन स्टिच अगोदर 3 वेळेस मी चेन स्टिच याला टाकून घेतली आहे. नंतर आता आपल्याला हे जे चिडामणीचं काम आहे ते करून घ्यायचंय. मला अर्जंट ब्लाऊज जेव्हा असतात तेव्हा मी 4 ते 5 नीडल माझ्यासोबतच राहून देते, कारण की काम लवकर फास्ट होऊन जातं त्यासाठी. तर ह्या ज्या 4 ते 5 नीडल आहेत त्या मी एक सोबत, हे जे 4 ते 5 नीडल आहेत त्या मी एक सोबत पूर्ण भरून घेते. जसं तुम्हाला दिसत असेल मी या 4 ते 5 नीडल एक सोबत भरून घेतलेले आहे. खालून थ्रेडला नॉट टाकून घेतली आहे मी. जर तुम्ही आरीवर्कचा जर तुम्हाला क्लास फ्रीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघू शकता. मी आरीवर्कचे क्लासचे डेला पण स्टार्टिंग केलेली आहेत. मी लवकरच त्याचा 3rd डेचा पण व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही नक्की जाऊन फर्स्ट डे 2nd डे नक्की चेक करा. आणि प्लस मी मटेरियलचं नॉलेज पण त्यामध्ये दिलेलं आहे. मटेरियलच्या नॉलेजचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर आता हे ब्लाऊज जे आहेत ते आपण करायला स्टार्ट करूया. आपल्याला यामध्ये 2-2 करून चिडामणी घ्यायचे आहेत. 2 पेक्षा जास्त घ्यायचे नाही आहेत, कारण की जर 2 पेक्षा जास्त जर आपण चिडामणी जर घेतले तर ते वर्क फिनिशिंगमध्ये येत नाही. म्हणजे जेवढं ठासून बसतं, पॅक बसतं, तेवढं ते बसत नाही. त्यामुळे आपल्याला 2 पेक्षा जास्त घ्यायचे नाही आहेत. 3 पण नाही घ्यायचे आपल्याला, कारण की असे 3-4 जर आपण टाकले तर ते वर्कसुद्धा असं हलतं. त्यासाठी आपल्याला 2-2 करून चिडामणी पॅक करत जायचे. तर मी ह्या ज्या 4 ते 5 नीडल होत्या त्या मी पूर्ण वर्कसाठी भरून घेतल्या होत्या चिडामणींनी. आता त्या परत रिकाम्या झाल्यात, कारण की ह्या म्हणजे नीडल जर जास्त असतील तर काम पण खूप इझी पटापट होऊन जातं. 3 वेळेस आपल्याला एक सोबतच आपण सगळ्या नीडल जर भरून जर घेतल्या तर खूप काम पण आपलं इझी होतं. तुम्हाला दिसत असेल मी अशा प्रकारे पूर्ण ज्या नीडल आहेत त्या भरून घेते. जेवढा टाईम आपल्याला एक नीडल पूर्ण चिडामणी भरायला लागतो तेवढ्याच 4 ते 5 चिडामणीच्या ज्या नीडल आहेत त्या पूर्ण भरायला आपल्याला इझिली होऊन जातं ते पटापट. त्यामुळे आपण कधीही तुम्ही पण जर आरीवर्क जर करत असाल तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की यामुळे खूप आपलं जे काम आहे ते खूप फास्ट होऊन जातं. पटापट आपलं जे वर्क आहे ते आपण करू शकतो.
जर तुम्हाला जर निडल जर लागत असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण ऑनलाईन आरी वर्कचं होलसेल मटेरियलसुद्धा सेल करतो, तर मला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर मी क्लासच्या मुलीला हेल्पसाठी बोलवून घेतलं होतं, कारण की ते जे ब्लाऊज होते ते अर्जंट द्यायचे होते त्यामुळे. तर ती एक ब्लाऊज करत बसली होती आणि नंतर मी जे आहे दुसरं ब्लाऊज करायला घेतलं होतं, ग्रीनवालं. पिंकवालं तिला दिलं होतं मी करायला, पिंक कलरचं. आणि त्यानंतर ती म्हणजे काम करता करताच थोडासा मोबाईल बघायला लागली होती, तर तिला थोडंसं मी रागवली की काम करताना फोन नको बघत जाऊ जास्त. त्यामुळे काम करण्याची फिनिशिंग खूप छान आहे, त्यामुळे मी तिला ब्लाऊज वर्कसाठी देत असते करायला. त्यानंतर थोडं ब्लाऊज थोडासा ब्रेक घेतला होता. फॅब्रिक पेंटिंगसाठी पण क्लासची मुलगी आली होती, तर ती तिचं फॅब्रिक पेंटिंग करत बसली होती. जसं की मी तुम्हाला आधी दाखवलं, जे पिंक कलरचं ब्लाऊज करत होती ती कॅमेराशी खूप म्हणजे तिला लाज वाटते कॅमेराची, त्यामुळे ती जेव्हा पण तिच्यासमोर कॅमेरा येतो मी तिच्या क्लिप्स थोड्याशा लपून घेत होते. त्याच्यानंतर कस्टमर आलं होतं एक, त्यांचे हुक लावायचे राहिले होते, तर ते हुक लावून देत होते मी. नंतर संध्याकाळी आईने जे ब्लाऊज असतात ब्रायडल्सचे लेहंग्यावरचा, तो जो पॅटर्न होता तो थोडा वेगळा होता, त्याला डोकं लावून आई कट करत होती की कुठून कोणता पार्ट कुठे कट करायचा काय नाही ते सगळं. नंतर मग कटिंग ते झाल्यावरती खूप लेट झाला होता, ऑलमोस्ट 10:30-11 वाजले होते रात्रीचे. मी आज काही जास्त व्हिडिओ शूट करायला मला टाईमच नाही भेटला, कारण की माझं ब्लाऊज पण मी आज जास्त केले नाही. सारखे कोणी ना कोणी कस्टमर्स येत होते. आई पण आज थोड्या वेळ बाहेर गेली होती त्यामुळे. आणि मग मी रात्री जे ब्लाऊज आहे 12:30 पावणे 1ला ते ब्लाऊज करायला घेतलं होतं रात्रीचं. मी बरेच 2 ते 3 तास 3:30 वाजेपर्यंत ब्लाऊज केलं आणि नंतर झोपले. जर याच्यानंतर मी डेली ट्राय करेल की रोजचा डेली रुटीन जो आहे तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा. थँक्यू फॉर एव्हरीवन, जे म्हणजे खूप छान सपोर्ट करतात तुम्ही सगळे मला. जर तुम्हाला जर माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट मला करत राहा. थँक्यू सो मच सगळ्यांना, खूप थँक्यू. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या. आणि आत्ता 2 दिवसाआधी मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्या ब्लाऊजची प्राईस मी सांगतेय तुम्हाला. एक जे सिम्पलवालं ब्लाऊज होतं त्याची मी प्राईस घेतली होती 800 रुपीज. त्याला लक्ष्मी कॉईनचे लटकन पण अजून थोडेसे बाकी होते. आणि जे हेवीवालं ब्लाऊज होतं त्याची मी प्राईस घेतली होती 7500. आणि जे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे त्याचं पण अजून म्हणजे ऑलमोस्ट लटकन ते बाकी आहेत, तर ते ॲड करून हेवी लटकन्स येणार आहेत. जर तुम्हाला ही प्राईस जर जास्त वाटत असेल किंवा कमी वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड ऑल्सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपले व्हिडिओ नक्की बघत राहा.